कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडीचा जोर दिसेल, तर मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे राज्यातही येत्या 3 दिवसांमध्ये किमान तापमानात साधारण 2 ते 3 अंशांची घट होणार आहे। येत्या 5 दिवसांमध्ये राज्यात कोरडं वातावरण राहणार असून पावसाची मात्र शक्यता नाहीये। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। देशामध्ये विदेशी भाजीपाल्यांची मागणी वाढतेय। यामध्ये ब्रोकोली या भाजीला विशेष मागणी असते। नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या ब्रोकोली पालेभाजीचा प्रयोग यशस्वी करण्यात आलेला आहे। यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवता येणार आहे। कर्नाटकातील गुळात साखरेचं अधिक प्रमाण आढळून आलेलं आहे। याशिवाय गुळाच्या गुणवत्तेबरोबरच साखरेच्या गाठीही सापडलेल्या आहेत। त्यामुळे गुजरातसह अन्य राज्यातील बाजारपेठेत कोल्हापुरी गुळाला मागणी वाढलेली आहे। त्यामुळे आता कोल्हापुरी गुळाच्या दरामध्ये तेजी असल्याचं दिसतंय। कृषी क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद वाढवण्याची शक्यता आहे। संसदेमध्ये 2025-26च्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत। केंद्र सरकार अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रासाठी यंदा 15% अधिक तरतूद करण्याची शक्यता आहे। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना सांगलीमध्ये QR कोड दिला जाणार आहे, ज्यामध्ये व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ बाजार समितीकडे नोंदणी असेल। तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलेलं आहे। पुण्याच्या चाकणजवळील खराबवाडीमध्ये 4.5 एकर ज्वारीचं पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात आलं। शेतकरी प्रवीण शहा मुबलक चारा पक्ष्यांना मिळण्यासाठी गेली 17 वर्ष हा उपक्रम राबवत आहेत आणि त्यांच्या या उपक्रमामुळे पाखरे हक्कानं त्यांच्या शेतात येतात। या उपक्रमाचं सगळीकडेच कौतुक होतंय। आसमानी संकटामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये सुमारे 40% घट झालेली आहे। मात्र या संकटातून सुद्धा शेतकऱ्यांनी बागा वाचवलेल्या आहेत। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये द्राक्षाच्या दरात प्रति किलोस 20 ते 25 रुपये अधिकचा दर मिळतोय। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष हंगाम गोड झालाय। लातूरच्या आचवला शिवारामध्ये रास करण्यासाठी ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला भीषण आग लागली। या आगीमध्ये शेतकऱ्याचं 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। शिरपूर तालुक्यामध्ये आंब्याचा मोहोर चांगलाच बहरलाय। त्यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। अवकाळी पावसामुळे रबी हंगामामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला, पण आता आंब्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचं पुढील सर्व गणित अवलंबून असणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख रक्कम मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि यात खरीपातील जिरायती बागायती पिकांचं नुकसान झालं होतं। तळोदा तालुक्यातील बोरद येथील शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं आहे। मिलिंद पाटील हे शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जात आहेत। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधून देखील शेतकऱ्यांचा विरोध होतोय। बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले। शेतकऱ्यावर महामार्ग का लादला जातोय असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आणि या आंदोलनाला ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दिलाय। आपण विधानसभेच्या तोंडावरती मुख्यमंत्री शासनाची पळताबोली झाली, पण निश्चितपणे आपण
शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून महाधरणे आंदोलन करण्यात आले। शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून देखील विरोध होतोय। लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत, त्यावरून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। त्यामुळे विरोधी कृती समितीने धरणे आंदोलन करत त्याला विरोध केलाय। महापीठ मारणारे हे आमच्या बाजूने असले पाहिजे, याची पण खात्री आपल्याला करून घेतली पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो, जागा घेतो। लातूर जहिराबाद महामार्गाला भेगा पडल्याने महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत चाललेले आहे, तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे। दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केलाय। पुण्यातील यवतमधील भाविकांकडून तुळजाभवानी चरणी सोन्याचे 4 हार अर्पण करण्यात आलेत। तब्बल 21 लाख रुपये किमतीचे 27 तोळे वजनाचे 4 सुवर्णहार शिवाजी आखोडे यांनी अर्पण केलेत। तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे आखोडे कुटुंबियांचा साडी आणि देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलेला आहे। किन्नर आखाड्यामध्ये महामरेश्वर ती बनलेली असून ज्यामध्ये ममता कुलकर्णीला विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेलेली आहे। जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली असून संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केलं। मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई